केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 9व्यांदा अर्थसंकल्प सादर केलाय। यात सर्व स्तराचा विचार करण्यात आला असून हे सर्वांच्याच हिताचं आहे। तसेच 2027 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था जगातील तिसऱ्या नंबरची असणार असा विश्वास खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी व्यक्त केलाय। नमस्कार। भारत देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि मार्गदर्शनाखाली भारत देशाच्या अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामनजी यांनी 9वं बजेट आज पार्लमेंटमध्ये सादर केलं। हे बजेट सादर करत असताना 140 कोटी जनतेला समोर ठेवून सर्व क्षेत्रामध्ये विकास कसा होईल याकडे विशेष लक्ष दिलेलं आहे। उद्योग क्षेत्र असेल, ॲग्रिकल्चर कृषी क्षेत्र असेल, त्याचबरोबर शिक्षण क्षेत्र असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विकसित करण्यासाठी या बजेटमध्ये प्रयत्न केलेला आहे। कुठल्याही प्रकारचा टॅक्स न लावताना उत्पन्न कसं वाढेल, साधारण 53,47,000 कोटीचं इस्टिमेट या बजेटमध्ये सादर केलेलं आहे। त्याचबरोबर त्या 12 लाख कोटी इन्फ्रास्ट्रक्चरवरती खर्च कसे करता येईल हे पण केलेलं आहे। सुपर फास्ट रेल्वे असेल, जलमार्ग असेल, विविध वाहतूक योजना असतील, या माध्यमातून सुद्धा सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आहे। एकंदरीत या बजेटमुळे नक्कीच सर्व जनतेला फायदा मिळेल आणि एक भारताची अर्थव्यवस्था लवकरात लवकर जगामध्ये तिसऱ्या नंबरची कसं होईल त्यासाठी प्रयत्न केलेले आहेत। मला पूर्ण खात्री आहे 2027मध्ये भारत जगातील तिसरी अर्थव्यवस्था होईल याची मला खात्री आहे। मी या बजेटबद्दल भारत सरकारचे तथा अर्थमंत्री यांचं मनापासून अभिनंदन करतो।